गेल्या काही दिवसांपासून आदित्यची टीथिंग प्रोसेस ही फुल स्विंगमध्ये चालू आहे. खूप जास्त त्याला पेन होतो आहे आणि त्यामुळे तो प्युअर रीड किंवा टेक्स्चर्ड फूड खात नाही. पण त्याच्या हातामध्ये मी जेव्हा असं फिंगर फूड देते तर ते मात्र तो आवडीने खातो आणि म्हणूनच या दरम्यान त्याचं न्यूट्रिशन पूर्ण व्हावं, तो आवडीने खावा आणि त्याच्या खाण्यामधली गोडी टिकून राहावी यासाठी काही वेगवेगळ्या रेसिपीज मी ट्राय करत असते. त्यापैकीच एक रेसिपी मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते आहे. ही रेसिपी तुम्ही 7 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला देऊ शकता. खूप जास्त न्यूट्रिशियस आहे, भरपूर प्रोटीन आहे. यासाठी मी एक मॅश केलेला पोटॅटो घेतलेला आहे, बॉईल केलेला पोटॅटो आहे. त्यामध्ये मी एक अंड्याचं पिवळं बलक घातलेलं आहे आणि हल्ली मी आदित्यला पांढरं सुद्धा थोडंसं देते आहे, जे त्याला व्यवस्थित पचतं आहे. कोणतीही ॲलर्जी झालेली नाही. तुमच्या बाळाला जर ॲलर्जी वगैरे वाटत असेल तर तुम्ही फक्त पिवळा बलक वापरू शकता. काही मसाले जसं की हळद, गरम मसाला आणि थोडीशी जिरे पावडर मी यामध्ये घातलेली आहे. छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. टेक्स्चर्डच ठेवायचं आहे, अगदी प्युरिड किंवा खूप जास्त मऊ करायचं नाहीये. आता याचा छान डो बनण्यासाठी यामध्ये पीठ घालणं गरजेचं आहे. मी इथे ओट्स बारीक करून त्याचं पीठ बनवलेलं आहे, ते घातलेलं आहे, ज्यामुळे याला एक छान बाइंडिंग सुद्धा येते. तुम्ही हवं तर यामध्ये जे आपलं तांदळाचं पीठ असतं तर ते सुद्धा ॲड करू शकता किंवा गव्हाचं पीठ सुद्धा थोडंसं ॲड करू शकता. असा तुम्हाला खूप जास्त घट्टसर पण नाही आणि खूप पातळही नाही असा डो बनवायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला बाळाला हातामध्ये पकडता येईल याप्रमाणे ओव्हल शेपमध्ये याचे रोल्स बनवायचे आहेत. पॅनमध्ये अगदी 2-3 थेंब टाकून मी ग्रीस केलेलं आहे आणि त्यावरती तुम्हाला छान हे भाजून घ्यायचं आहे. हे अगदी डीप फ्राय करायला हवं किंवा शॅलो फ्राय करण्याची गरज नाही. हलकंसं वरून क्रिस्पी व्हायला हवं, कारण ऑलरेडी आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कुक केलेल्या आहेत. ओट्स तुम्हाला खूप जास्त गरम करण्याची किंवा शिजवण्याची गरज नाही आणि या पद्धतीने जे फिंगर फूड आहे हे तुम्ही बाळाला देऊ शकता. आदित्यला मी हे डिनरमध्ये दिलेलं आहे, जे त्याने खूप छान एन्जॉय केलेलं आहे. यामध्ये भरपूर असं प्रोटीन आहे, ज्यामुळे बाळाचे हाडं स्ट्रॉंग होतात, बाळाला छान झोप लागायला मदत होते, बाळाची भूक भागायला मदत होते, बाळाचं पोट खूप जास्त वेळ भरलेलं राहतं, न्यूट्रिशन भरपूर आहे आणि स्वतःच्या हाताने खाल्ल्या कारणामुळे बाळ सुद्धा सॅटिस्फाईड होतो आणि आपण सुद्धा सॅटिस्फाईड होतो. बाळाला जेव्हा टीथिंग पेन होत असतं तर त्यावेळी बाळासाठी ती जी फेज आहे ही खूप जास्त हार्ड असते. अशा वेळी बाळ काहीच ॲक्सेप्ट करत नाही आणि यावेळी आपल्यासाठी हे चॅलेंजिंग असतं की अगदी थोड्या गोष्टीमधून सुद्धा बाळाला पुरेसं पोषण मिळवून देणं आणि त्यासाठी मला वाटतं ही जी रेसिपी आहे ही परफेक्ट आहे. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. थँक्यू.